लोणावळ्यामध्ये बंद दाराच्या आड बैठक का झाली? या बैठकीनंतर सरसकट हा शब्द जरांगेंनी का सोडला असे सवाल अजय महाराज महारजकर यांनी विचारलेला आहे। जरांगेंवरती पुण्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत असं विधानही त्यांनी केलंय। जरांगेंच्या विरोधात आपण ईडीमध्ये जाणार असल्याचं महारजकर यांनी म्हटलंय, तर भंगार लोकांना उत्तर द्यायला आपण मोकळे नाही असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलंय। सरकार षडयंत्र रचत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय। प्रश्न विचारा ना, लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आड का मीटिंग घेतली? का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी का मीटिंग घेतली? काल परवा दिवशी आपण कोणीतरी विचारलं चॅनलवर, काय उत्तर दिलं तुम्ही? घरांनी काय उत्तर दिलं माहिती का? बंद दाराच्या आड का मीटिंग घेतली? ते मला गार वाजत होतं। तुला लाग रक्कम नाही आला मग गार वाजत होतं? हा म्हणजे आंबट 24 तास होतं न्यायचं ना, गार वाजत होतं। हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपले आहेत ना, त्यांना नाही गार वाजत? त्यांना नाही गार वाजत? त्यांना नाही गार वाजतं? तू उत्तर त्याचं आपल्याकडे रेकॉर्ड आहे, तू उत्तर गार वाजत होतं। मग गार वाजत असताना ठीक आहे, गार वाजत होतं, मीडियावाले का आत गेले? तुम्हाला लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली? काय डील झाली? ते काय मला माहित नाही, ते कशासाठी मागितली काय मागितली, मागितणाराला माहित असेल। कोण कोर कमिटी फिमिटी काही नाही इथं फक्त मराठा कोर कमिटी आहे पूर्ण राज्य। जरी तुम्ही उत्तर देत नसाल तरी समाज समर्पित होतो असं तुम्हाला वाटतं का? नाही, समाजच उत्तर देणार आहे त्या प्रत्येकालाच, त्यामुळं समाज उत्तर देतो सगळ्याला। मला समाजाला कामातून उत्तर देणार आहे त्या लोकांना। मी आरोप करणाऱ्याला काय नाही करणार, मला माहिती आहे ते काय। तर मनोज जरांगेंवरती आरोप करणाऱ्या अजय बारसकर यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा आदेश आहे असं वक्तव्य केलेलं आहे। तसंच बारसकर यांनी मी देहूतून आलो आहे असं देखील सांगितलेलं होतं। त्यावरती आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वंशजांकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। अजय बारसकर यांचा देहू आणि देहू संस्थांशी कोणताही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। सगळ्या लोकांना शिव्या दिल्या आणि शेवटी तुकोबारायला हा माणूस संत फंत मला आपण सहन कसं करतात? माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे, ठीक आहे, माझा आपल्या संस्थांचा याचा संबंध नाही, काय नाही, तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही, तिथल्या कसला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा संबंध नाही, परंतु आपण कसं समर्थन करू शकता? जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात। केवळ हा म्हणायचं मी पण मराठा आहे, मराठीला आरक्षण मिळावं असं मलाही वाटतं। आम्ही रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत। खरं तर अजय बावस्कर जे आहेत त्यांचा देहूशी कुठला संबंध नाही, पण कुठल्याही वारकरी परंपरेतील लोकांनी संतांचा वापर वैयक्तिक कुठल्या गोष्टीसाठी केला नाही पाहिजे। संत हे कुठल्या जातीपातीमध्ये वाटले जात नाही। हे संतांनी सांगितलेले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ। मग तुम्ही त्यांचा वापर कुठल्या आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी न करता वारकरी संप्रदायाला हा तुम्ही वेगळा ठेवा, त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।